ओव्हर द विकेटने फटका छान खेळलाय, प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. रॉकी ग्रुप चषकातील आलेला खणखणीत दणदणीत सिक्सर. करून देईन या बॉल नंतर. पुन्हा एकदा इनसाइड आउट क्लासिकल स्ट्रोक. आपल्या व्हाईटफिल्डच्या समोरच्या दिशेने खेळलेला फटका तोही निघून जाईल. किशोर यांच्या बॅट मधून बेधडक कडक बॅटिंग. 6 रन. स्ट्रोक असतात ते सध्या अद्यावत करतायत. आणखीन एक 6 सिक्सरची हॅट्रिक मैदानावरती कंप्लीट केलंय किशोर यांनी. कमी धावसंख्येत पण कमी धावसंख्येचा पाठलाग करताना काय स्टार्ट करायची हे दाखवूनच देतात अगदी बॅटर किशोर. आणि किशोरच्या बॅटमधून सलग 3 सिक्सर. बदलत 20. पुण्याचा फुलटस बॉल आहे. त्या फुलटस बॉलला खेळला गेलाय. बॉल जाईल गॅप मध्ये. तिथे मात्र संधी नाही आहे कुठली क्षेत्ररक्षकाकडे आणि धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्यात ती मात्र 24. मध्ये पाहिलं तर भक्तिमय थोडंसं वातावरण निर्माण केलं. जसं जसं सत्र पुढे गेलं तसं तसं संगीतमय वातावरण आणखीन मात्र बेधडक करण्याचा प्रयत्न आपले डीजे कुंदन करतायत. आणि यावेळी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल. आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. मॅच जिंकण्यासाठी आता फक्त एका धावेची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 28 रन खर्च केल्यात हर्षल यांनी. आणि पहिल्या षटकामध्ये बाजूनं याच गावातील आपण पाहिलं तर भूमिपुत्र म्हणता येईल आणि आमचे जवळीक मित्र नेहमीच अनेक